छोटेश पप्पा, माणसाची ओळख कशी ठरली जाते हो? मी तुला एक इतिहास सांगतो. त्या इतिहासात तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऐक. पेशवाईच्या काळामध्ये दलित समाजावर जो अन्याय होत होता, त्यांचा अपमान होत होता, त्यांना बंदी घातली जात होती, त्यांना गावात चालण्यास मनाई होती, शस्त्र बाळगण्यास मनाई होती. एवढंच नाही, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्कसुद्धा त्यांना नव्हता. पण 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीकाठी हे चित्र बदलायला लागलं. त्यानंतर महार सैनिकांनी भीमा कोरेगाव येथे लढण्यासाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला. समोर पेशवाईचं 28,000 सैन्य आणि यांचं सैन्य किती? फक्त 500 महार. पण तरी या 500 महारांनी हार मानली नाही, कारण ही केवळ फक्त पगारासाठीची किंवा सत्तेसाठीची लढाई नव्हती. ही स्वाभिमानासाठीची लढाई होती. गोळ्यांचा आवाज, धूर आणि महार सैन्यांचं पण कितकंही रक्त सांडलं. पण महार सैन्य ठाम उभं राहिलं. त्यांनी दाखवून दिलं की जन्मावर नाही तर धैर्यावर माणसाची ओळख ठरते. शेवटी पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यावं लागली. ही लढाई जिंकली गेली तेव्हा फक्त एकच युद्ध जिंकलं नव्हतं. जातीय अन्यायाविरुद्धचा आवाज इतिहासात कोरला गेला. म्हणूनच भीमा कोरेगाव आजही समानता, आत्मसन्मान आणि संघर्षाचं प्रतीक आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.